बद्ध वक्ता धाकश्रोतयांच्या चित्ता धाकश्रोतयांच्या चित्ता धातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाले लोभाचे मांजर पोट भरी दारू दारू पोट भरी दारू दारू वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन बैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे आमाप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त भजनी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण त्याचा विचार करायचा आहे. 6वं चरण. बरं, 6 चरणी अभंग आहे आणि अभंग दीडका आहे. दीडका अभंग आहे आणि हा म्हणजे चरण तुकडे दीडके अशा बद्ध वक्ता हे धाकश्रोतयांच्या दीडके अभंग दुपटीचे अभंग असते असतं त्यामध्ये आणि चरण 6 आहे. त्यापैकी माप आणि गोणी आणि तुका म्हणे रीती दोन्ही असं महाराज शेवटच्या चरणात म्हणते. त्याच्या अगोदरचं चरण आहे 5वं. भैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही. भैरे कोण तर श्रोते, मुका कोण वक्ता असा जोड झालाय. मुक्यातील इरवी गोटी होईल मुक्या भैरे ऐशी अशा ग्रंथात वर्णन येतं. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर हा इरवी गोटी होईल मुक्या भैरे ऐशी हे मुख अशी गोष्ट होईल असे तिथं म्हणून गेले ज्ञानेश्वर महाराज. आणि ते आपला कसा जोड लागलाय आताच्या श्रोत्याचा आणि आताच्या वाक्याचा जोड असा मोठ्या भैऱ्याचा जोड लागलाय. हो, का म्हणून भैरे तर त्याचं कारण आहे कितीही सांगितलं महाराजांचं परिवर्तन होत नाही. काय होत नाही? परिवर्तन आणि परिवर्तन होण्याला महत्व आहे. कथा किती ऐकली याला महत्व नाही. माणसाच्या मनात परिवर्तन. जन्मभर रामायण ऐकली लोक येतो जन्म रामायण जन्मभर रामायण ऐकलं. हो, तरी भावासंग भांडण संपलं भावाचं भांडण संपलं नाही, केवळ रात्रीला गेलं. मग हे राम लक्ष्मणाचं ऐकलेलं वाया गेलं. राम चाले वाटे लक्ष्मण झाली असे एक मन होती पुस्तकात आमच्या होताले. राम चाले वाटे लक्ष्मण झाली काठी ऐसे बंधू नाही कोठे संसार असं वर्णन होतो शाळेत आपल्या पुस्तकात. आमच्या शाळेत होतो वाचवतील वाक्य आणि चांगलं वाक्य येते.
ते काही कुठं अभंगात नाही ते, पण पुस्तकातलं राम चलते वाटणं लक्ष्मण काटे काढीत होती गोष्टी बापू वाट करीत होती म्हणून काय केलं माझं त्या भावा बघ नाही नाही होत. मग आपण रामायण ऐकून तर भावाभावाचं भांडण संपलं नसतं मग काय परिणाम झाला का काही? आताच भाऊ पाठी टाकायची पहिली कोण जाईल म्हणायची. बरोबर आहे. रामायण वाचलं तरी काडी मध्ये जाईना. हा हे महत्वाचं आहे बघा. मग कोणती भावली महत्वाची मध्ये जाऊन काडी घातली इकडून मी घाला तिकडून कुठे उतरली पाहिजे? पोटात उतरली पाहिजे. ती भावली महत्वाची. ही इकडून घातली तिकडून निघाली ही चॅप्टर. आणि ती नाही काय काय 1 लाखाच्या बी असते मला जाऊ देतच ना कसा संपली काय नाही जाऊ आपल्या लक्षात नाही आपल्याला कळत बी नाही. मग कसा येतो लोक तर म्हणते काय कळणार काय सांगितलं महाराजांना काय काय नाही ती भावली काही कामाची बरं काय. किंवा त्याच्यातले निश्चित दृष्टांतच ऐकले महाराजांचे. सिद्धांत काहीच लक्षात घेतला नाही. ज्ञानेश्वरीची दृष्टांत खूप ऐकली. दृष्टांताचाच विचार करते सिद्धांताचा विचार करतेस का? एक तर म्हणलं माकड द्यायचे गारोड्याचे द्यायचे सोयीचे निश्चय देण्याचे माऊलीच म्हणले बायकोच्या पुढी पुढी का मला एक जण म्हणला हो महाराज जसं माऊलीनं लिहिलं की म्हणलं महाराज कसं लिहिले माकड द्यायचे जायचं आश्रयचे निश्चय दे आराधीची स्त्री चित्त आराधी स्त्रियेची नाचे हो तसं. मग तसं कोणी सांगितलं? माऊलीनं सांगितलं का? निषेध केला त्या वाक्यात नाही. निषेधात अज्ञान तयाच्या ठाई आहे म्हणजे जे असा वागतो ते माणूस कसा आहे? बायकोच्या अंतरमध्ये गेलेला माणूस अज्ञानी आहे. ज्ञानी नाही तो. विषयासाठी ते पुढी पुढी करते. मग आता हे निषेधात्मक बोलणे माऊलीचं का विजयात्मक बोलणे? मग निषेधात्मक वाक्य माऊलीचं कसं घ्यावं आपण? म्हणजे याचा अर्थ फक्त कीर्तनातले दृष्टांत कळतात. काय हसायचं सांगितलं महाराजांना तेवढं कळतंय त्याच्या पाठीमागचं काही कळत नाही. हे महत्वाचं आहे बरं काय. हे हा म्हणून तर हे मधलं सिद्धांत कळला पाहिजे. आणि सिद्धांत न कळला आणि नुसता तसे दृष्टांत ऐकून गेला तर काय उपयोग आहे? मग ती बहिरी भावली म्हणजे काना छिद्र काय ऐकण्याचा उपयोग नाही. आणि हिला एखादीला कळलं बी लक्षात बी यायले महाराज सांगायले ते खरं आहे असं आहे आणि ऐकलं हे तरी पण वागणं सोडीत हे नाही का सांगितलं का अंतकरणात उतरलंच पाहिजे. अंतकरणात उतरून आणि मग ते अंतरात आलं का अंतरीचे धावे स्वभावे काही परी आवरेना किंवा आवडे ते वृत्ती केली ती आधी मनवलीची उठी आणि मग वाच्या दिठी जराशी. कोणती गोष्ट आधी मनात निर्माण होते आणि मग हातापायात येते. मग एकदा अंतकरणात उतरलं की माणूस तसाच वागायला लागतो. त्याला काय अंतकरणात मनाचं कारण ऐकावं लागेल. मनाच्या कारण ऐकावं लागेल. हो हे मनाचे काने ऐकावे बुद्धीच्या डोळ्यात ऐकावे सासुवाटी घ्यावी चित्ताच्या अशा पद्धतीनं ऐकलं तर ते फायदा होतो. नाही तर मग येरवेळी गोटी होईल मुक्या भैर्या. म्हणून तर बहिर मोके के ठाई तैसे झाले तयार तुमचं आमचं तसं झालंय. आम्ही तसे मुके आणि तुम्ही तसे भैरे. जाऊ द्या इथं मापही काम आहे आणि गोणी रिकामी. मग भांडारात माल नाही का? आहे. भांडारात म्हणजे लादणी देवात एखाद्या कोठडीत माल आहे की नाही? भरलेला आहे. मग माप रिकाम आणि गोणी रिकामी. याचा अर्थ भांडारातला माल मापात आलाच नाही. माप ठणठण रिकाम म्हणजे वक्ता रिकाम आहे. हो माप रिकाम म्हणजे कोण? माप इथला वक्ता आणि गोणी तुम्ही श्रोते गोणी आणि हे दोघंही रिकामे. मग मापातच नाही तर गोणीत कसे? आमचे वैजनाथ महाराज दादा कातो दादा वाचित होते गोती आमचे चुलते. वैजनाथ महाराज पेटेंट वाचक होते. माणिकराव जयपाल ज्ञानमा मालिका
माऊली हो दोघंच दोघ माऊली न वाचायचं कधी कधी दादा न वाचायचं दोघे स्वरात तज्ञ होते लय पोती स्वरात होते दादा स्वरात होते विनयच्या झंकाराच्या थोडे बाजूला जात होते झंकार पण एका स्टेप मध्ये त्यांना जास्त हा हा करता येत नव्हतं पण एका स्टेप मध्ये बडीवा महाराजांचा सोडला मी पुढे मला तर मी स्वर आहे ना यात महाराजाचा स्वर निमपटीत करायचा बेस्ट होतं सुट्टीत नाही जात होते स्वरात होती असं गोड होती माणूस माऊली चांगली होती माऊली स्वरात होती आणि हे वजनात माझे वाटत मग दादाचं इथं चुकलं हो एखादं वाचनात किंवा ओवीत वैजनाथ महाराज पांचाळ तुला भारी होते म्हणून मला कळत ना त्यांच्या हाताखाली म्या वाचले पण एवढे ज्ञानी आहेत का कशी ज्ञानी आहेत का काय वया गेल काय होती लहान लेकराला काय तिसरीचा विद्यार्थी 4थी पर्यंत होती महाराज मला काय तेवढं कळलं त्यांचं पण एवढं कळलं त्यांच्या हाताखाली वाचलं नाही 2-3 वर्ष आम्ही तेच शिकविली म्हणायचं पोती वाचायची कोणी शिकविली हो त्याचं चोख बुका लावणं आमच्या घरी पोती राहत असायची सार्वजनिक पोती मंदिरात नव्हती पहिली सार्वजनिक राहत होती घेऊ तुमच्या लहानपणी आपल्या आणि भजन बी राहत संध्याकाळी कोणा ते 4 खंड राहत त्यालाच होत पोतीला भजनाला इकडून रामोटी पोटळी येत होती आणि मग त्याच्यामध्ये मग ते बुका लावण्याचं काम विठ्ठल नाही करायचं बुका लावणं विठ्ठल काय करत नव्हता मीच करतो पाणी आणून ठेवणं पणला लोकांना पाय धरायला पावसाळ्यात पाणी रवीला बसल्यावर पाय पाय भरल्या बकेटात पाणी हापसा होतं ते आणून घ्यावतो वैजनाथ महाराज लय खरट होते दादा तर थोडी ओळी जर गल्लत झाली वाचण्यात की ते म्हणायचे येतं तुकाराम महाराजांनी पावऱ्यातच नाही तर घागर कशी भरल माणिकराव चुकला नाही तू आता आमच्या दादाला घाम दादा म्हणायचे मला घाम शिकते दादा घे पुढे महाराज कातवले की गेला घाम सुटाय अक्षर चुकले नाव बरोबर वाटावं लागायचं महासुरुवात घेते की तुम्हाला लक्षात यायला मा पाणी म्हणजे पावरा आहे रिकामा घागर बी म्हणजे पावऱ्यातच नाही आलं हेरीत पाणी आहे हो पण कशात येई नाही पावऱ्यात येई नाही पावरा गळायला आहे मग घागर बी रिकामी पावरा आहे रिकामा हिर तर डबडब आहे तसा प्रकार आहे इथं भाऊ अन्न आणि भूक हा अन्न आणि भूक अन्न आणि भूक पाशी असे देख देख परी जेवून येणता बाळक लंघन हा जेवून येणता बाळक लंघन अन्न भूक सगळं भूक तयार आहे अन्न तयार आहे पण लेकराला जेवायचं कळना तसं झालंय काम महाराज तसं काम झालंय अहो हे वक्ता आहे ना वक्ता अनुभवातला पाहिजे कसा पाहिजे अनुभवातला पाहिजे रिकामा वक्ता तोंडपाठ केलेला निसता आणि पंडित असेल तर फायदा श्रोत्यांचा होतच नाही महाराज फायदा श्रोत्याचा व्हायचा असेल तर वक्त्याच्या अंतःकरणात आणि त्या ज्ञानाचा अनुभव आलेला पाहिजे किंवा ज्ञान मोडलेलं असं ज्ञान मोडलेला वक्ता असला परिपक्व की श्रोत्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही आणि जर हे कोरड्या ठणठणीत असेल अनुभवाचं त्याचं ज्ञान असेल तर कुछ कामी येते काही उपयोगाचं नाही आणि त्यामध्ये ग्रंथामध्ये नवरस सांगितले किती नवरस आहे बरं प्रत्येक ग्रंथामध्ये कोण्याही काव्यामध्ये काव्य म्हणलं की रस आहेत नवरसी भरवी माऊलीनं सुद्धा विनंती केली कोणाची गुरुची सद्गुरुची नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निभले साहित्य सोन्याच्या खाणी उग्रवी देशीच्या काय महाराज ही नवरसी भरवी सागरू म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीत नवरस भर हे माऊली कोणती गुरु माऊली माझ्या ज्ञानेश्वरीत नवरस भर आणि नवरस ज्ञानेश्वरीत आहेत की नाही आहेत ना नवरस अहो तुकारामाच्या गात्यात नवरस आहे रामायणामध्ये नाथांच्या रामायणामध्ये नवरस आहेत महाराज आता हास्य श्रृंगार करून रौद्रवीर भयानक विविसा भूत शांत असे रसा पूर्व किती रस झाले
कोणते कोणते? तुम्ही सुरू का महाराज हास्यरस कोणते? श्रृंगार हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, विविध, अद्भुत, शांताश्च, रसापूर्व. मग श्रृंगार पहिला, श्रृंगार. दुसरा हास्य, श्रृंगार हास्य. पुन्हा रौद्र, वीर, भयानक, विविध, अद्भुत, शांत. इथे राहायला करून, इथे राहायला करून राहायला करून माझा चुकला. हे नवरस वाक्याच्या आणि वक्तृत्वात असायला आणि ग्रंथात आहेत न ते. पण बाकीचे रस आहेत का? तर ते रस शांत रसाच्या साठी, खरा परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त होण्यासाठी कोणत्या रसाचं काम आहे? शांत रस असला पाहिजे. वक्त्याच्या वक्तृत्वात जास्त कोणता रस असला पाहिजे भाऊ? प्रसंगोचित श्रृंगार, श्रृंगार रस प्रसंगोचित. कधी कधी हास्य थोडं, श्रोत्याला हसविलच पाहिजे. श्रोते खुश ठेवण्यासाठी न झोपी जावे, दूषित न व्हावे, त्यांना तंद्री न लागावी. हे रस श्रोत्यांना दूषित होऊ देत नाही, प्रफुल्लित ठेवतो. म्हणून थोडा हास्यरस कीर्तनात, प्रवचनात, कथेत असला पाहिजे. बरोबर आहे. श्रृंगार प्रसंगोचित रस आला तर श्रृंगाराचे वर्णन आलं पाहिजे. कधी करुण रसाचं वर्णन आलं तर करुण रस आला पाहिजे. बरं. रौद्र कोणता? रौद्र म्हणजे रागात सांगणं. कसं सांगणं? रागात सांगणं, कातून सांगणं, ते रौद्र रस आहे, ते असला पाहिजे. रौद्र. वीर रस कांता, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडा ऐका. बघा माऊली तिथं म्हणले, काय म्हणले? दही आव्हान ऐकले तिथे मग सर्व सुखाची पात्र होईले. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडा ऐका. हे रस कोणता इथं होईल? हे कळला पाहिजे वाक्याला. नाही भाऊ पोती सांगणाऱ्याला जसा रस येईल तसा पोती सांगायचा. रामायणात जसं जसं ओवी निघल तसा तसा इकडे वक्ता खुश झाला पाहिजे. त्याला म्हणते तू वक्ता. तिथं खरड बोलणं आलं, याचाही खरड आलं पाहिजे. तिथं लेंटेच आलं की लेंटेच आलं. करुण रस आला रामायणात की आपण करुण रसातून सांगायचं पाहिजे. हास्य रसातून आलं भाऊ हे सांगणारा असा मिळावा आणि मग श्रोते खुश. श्रोते म्हणतात त्याला सांगू द्या, त्याच म्हणतेच महाराज. श्रोतेच काय वक्ता म्हणजे जीवन नाही, त्याच्यावर तरी सगळं ना वक्त्यावर अवलंबून आहे. रामायणात नवरस नाहीत का? किती महाराज नवरस. आणि वीर रस आला तर वीरातून बोलणं, श्रृंगार आला तर श्रृंगारातून बोलणं, करुण रस आला तर करुण रस लावणं. इकडं बरं करुण रस आल्यावर श्रोते रडले पाहिजे. पण श्रोते रडविण्यासाठी आधी वक्ता रडला पाहिजे. लक्षात आलं का? श्रोते जर रडवायचे तर वक्ताही रडला पाहिजे ना. म्हणजे आधी वक्ता रडावं लागेल, मग श्रोते रडल्याशिवाय राहत नाही. ते कोणता रस आहे? करुण. भयानक भीती होत आपली. भयानक रसाचा भाव काय? भीती. म्हणजे स्थायी भाव तिथे रसात. हे अभ्यासच झाला पाहिजे महाराज. श्रृंगार रसाचा स्थायी भाव कोणता आहे बाई? बर जाऊ द्या. हास्य रसाचा स्थायी भाव हास श्रृंगार. करुण रसाचा स्थायी भाव शोक. कोणता? करुण. रौद्र रसाचा स्थायी भाव नाही. रौद्र रसाचा नाही. वीर रसाचा स्थायी भाव उत्साह आहे. वीर रस आहे ना, त्याचा स्थायी भाव कोणता आहे? उत्साह. रौद्र रसाचा कोणता भाव आहे? भयानक रसाचा भाव आहे भय, भीती वाटणे. कशा? कोणता रस आहे? जसं यमपुरीचं वर्णन आलं, यम कसे मारतेत काय नाही.
हा सळ कापलं पाहिजे थोडक्यात आमट करणं. अरे बापरे असं पाप केल्यावर घडल्याशिवाय रात्रभर काहीच न पड्या करतात एकमेकाला धोळे काढतात. पण त्याचं फळ भोगावं लागेल की नाही. त्याची जरा ताकद कमी आहे, तुझी ताकद बकळ आहे, तू काही करू शकतो, काही करू शकतोस. गरीब माणूस समोरचं काय त्याला त्याचं चलत नाही. त्याचा जीव तुटतूट करतोय. उद्या तुला माझी ठ्याके बस इथं जरी तुला वाटायला की मी कोणाला ऐकत नाही, बारगळे लोक मला साथीला आहेत माझ्या घरचे, असं तुला वाटत असं त्याचं मनगड कमी आहे. करशील तो अन्याय, पण पुढे पातकी करिता पुढे आहे स्वभाव तिथं बसलेला आहे. कोण यमराज. असं वर्णन आल्यावर आमच्याकडून थोडक्याचं भय पावलं. हे कोणता रस आहे? भयानक रस. हे प्रत्येक रसाचे स्थायी भाव. मग वक्त्यानं वक्तृत्व करताना रसयुक्त सांगावं हे खरंय, पण त्याच्या वक्तृत्वात प्रमुख रस कोणता असावा? शांत. शांती परत ये नाही, शांती वेगळी, शांत रस. शांत रस. रस कोणता असला पाहिजे? शांत. आणि शांत रसाचं फल आहे मोक्ष. काय फळ आहे? मोक्ष मिळते बरं. हिके साहेब म्हणून तर उग श्रंगार कथा ऐकण्यात बसले हो. काय काय कीर्तनकार रडूच सांगते, पण ते रडतय हो, पण तोंडवाशी काही द्यावे ना. पोटासाठी रडतय का देवासाठी रडतय? इथं तर चुकायला तुमचं. रस आहे पण यास मध्ये भानगडी काय मधलं गडूळच आहे. पावऱ्यात नाही ते खरं. पावऱ्यात नाही म्हणजे तुमच्या मापातच नाही तर कोणी भरल कशी? ते प्रेम आहे का? प्रेम वरी वरी आहे. काय म्हणले समजून घ्या. ब्रह्मज्ञान भरोवरी. तुकाराम महाराज दुसरा एक अभंग सांगे आपण न करी. काय ब्रह्मज्ञान भरोवरी म्हणजे यथायोग्य सांगते. भरोवरी म्हणजे बरोबर सांगते. सांगे पण अनुभव. सांगे आपण न करी तर थू थू त्याच्या तोंडावर. तुकाराम महाराज दोनदा थुकले बघा. त्या वक्त्याच्या थोबाडावर किती वारे तुकले? दोनदा. थू 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 त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिंगलेली वैठ. कथा करी वरी वरी. हे भागवत का रामायण सांगणारे बरं काय गायवर आलं तुमच्यावर. कथा करी वरी वरी प्रेम नसेची अंतरी. थू थू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिंगलेली. रडून सांगते या, पण खरं प्रेम आहे का? हे इवळायलंय. नाटक करायचं. आणि नाटकातले रडत नाहीत का? नाटक करणारे नट रडत नाहीत का? दाखवा बरं तुम्ही. मग त्या नटात आणि ह्या नटात काय फरक आहे का? सांगा ना. हे पोती सांगणारा नट, भागवत सांगणारा नट आणि ते नाटकातला नट सारखे का वेगळे? एकच की. ते विलय इवळत आहे. कोण नाटकातलं बी काय प्रसंग उचित बघा तुम्ही. हो महाराज हरिश्चंद्र तारा राणी हे नाटक आपल्या लहानपणी आणला होता पोकर्णीचा. पोकर्णीची ती जोगी नाही नरसिंह पोकर्णी. त्या नरसिंह तुम्हाला कसं भाऊ कोण लहान होतो ते पोकर्णीचा नाटक आलता. मग लक्षात नाही ना भाऊ. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी काय ती जोगी होती तिथले. महाराज इतकं हुबेहूब बनवित होते ते. आणि मी नाटक बघायला जाणार माणूस नाही, पण धार्मिक नाटक लहानपणापासून मला चिरड हे नाटक येणार म्हणून. तरी पण धार्मिक नाटक आहे म्हणले चांगला आहे चांगला. मी लहान होतो, लहान होतो. हा एक 5वी 6वीचा विद्यार्थी 5वीचा गेलो. काय महाराज ते रडले पण लोक रडू लागले. नाही खरंच हो. त्या हरिश्चंद्राची कशी फजिती केली विश्वामित्रानं. कसं कसं त्याला त्या उन्हात नाम केलं. त्याचं त्या पोराचं कसं ते चढत जाऊन मारलं. ती माय रडायली काय ते बोललं. महाराज खोब्या खूप जसं जसं असं त्यानं बनविलं त्या नाटकात. बरं ते बी त्यांना रडावं लागते. हे नाटक करताना रडावं लागते का नाही? रडावं लागते ते. मग माय रडू लागली लेकरासाठी. लेकरू मेलं म्हणून ती कोणती तारा राणी. मग ही दुनिया रडायली. महाराज काय फजिती केली मा विश्वामित्रांना. बाया म्हणून लागले. बाहेर आधी पाणी येते महाराज. बायाच काय कोणी रडू लागलं. काय नाटक खूप खूप. आता हे नाटक भागवत करा नाटकच हे तुम्हाला खरं वाटायला होईल कडूच. कडूला 50,000 रुपये नाही या फुकट ये म्हणा बरं. येतच नाही काय म्हणतो. असं रडायला ये म्हणा फुकट आमच्या गावाला.
आणि रडून दाखव, येत नाही का रडून? मग रडू केव्हा येते? पैसे द्या, पैसे द्या. पैसे दिल्यावर रडतंय, सगळं पडतंय, सगळं काय नखरे करतंय, पैशासाठी करतंय कडू. लक्षात आलं तुमच्या? हो, ढंगी आहे, लबाड आहे, ढोंगी आहे. हो, काय सांगावं महाराज तुम्हाला, या महाराजाचे ढंग. अरे करून रस नाही, हे त्या अनुभवाचं नाही. कथा करी वरी वरी प्रेम नसे त्या. बरोबर आहे. तुका म्हणे कवित्व करी, लोभ मान हे आण. कथा बरं काय, कवित्व करताय म्हणजे अभंग तयार करताय, वाक्य तयार करताय, ओव्या तयार करताय, असा कवी आहे. तरी पण लोभ आहे एक मनामध्ये, म्हणजे पैसे मिळावे. कथा मी हे श्लोक तयार केले म्हणजे ही मालिका छापायची, याचं एक पुस्तक काढायचं, आणि पुस्तक काढल्यावर करोडो रुपये मी कमविणार. बरोबर आहे. हे लोभ. आणि पुन्हा मान, अहो हे कसा देत काय, अहो हे अभंग तयार करते, हे श्लोक रस ते संस्कृतचे, असा सन्मान होतोय का जगामध्ये? मग तुका म्हणे कवित्व करी, आणि लोभ मान हे थू थू त्याच्या तोंडावरी, तर व्यर्थ शिनविली वय करी. काय उपयोग नाही वाचेचा, शिन झाला म्हणजे तुकाराम महाराज. पटलं नाही तुकोबारायणला. लक्षात आलं? याचा अर्थ तुमच्या कवित्वात रस असावे हे खरं आहे, पण बाकीचे रस माफक असावे. कसे असावे? रस व्हावा अति मात्र, थोडा माफक असावे. हास्यरस असावा, माफक असावा. प्रामुख्याने कोणता रस असावा? शांत, शांत रस. आणि शांत रस श्रोत्यांचं कल्याण करतो. लक्षात आलं? हो, म्हणून तर वाचे बरवे कवित्व. वाचेला गद्यापेक्षा पद्यात बरं. कोणतं गोड लागते बघा तुम्ही. आता उदाहरणार्थ मराठीत महाभारत आपण ओवीबद्ध आणलं. आता आपल्याला आलं हे, आपल्या गावाला तुम्ही आणला का हे, आता तेव्हा मिळून नाही गेले महाराज, महाराष्ट्रात नव्हते त्यातून आम्हाला रामराव. आता ते पण काही गद्यात महाभारत इथं नरवडीला मागायच्या काळात बापूजीने सांगितलं होतं म्हणून तेव्हा तरी 20 वर्षाकडे. हिंदी होतं, आणि ते कसं होतं गद्यात. गद्यात म्हणजे मग ते हिंदीतले वाक्य, वाचक हुशार लागते बरं का त्याला. गद्यातला वाचक लय हुशार लागतं. म्हणजे कुठं वाक्य संपायले तिथं त्यानं उभा राहावं पाहिजे ना. त्या ते पूर्णविराम अल्पविराम कळलेले पाहिजे. ते वाक्य म्हणजे जिथं पूर्णत्व पेपर वाचताय ना, हे पेपर असं. मग पेपर वाचताना काय गद्यात आहे ना पेपर, मग वाक्याची पूर्णता कुठं होते तर ती थांबायची. आणि तिथं थांबल्यावर श्रोत्याला वाक्यानं सांगायचं. सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. आणि तेवढं गोड लागत नाही. ओवीत असू द्या, ओवीबद्ध. आता तुमचं ओवीबद्ध गोड लागतं की नाही ओवीबद्ध म्हणल्यावर त्याला, कारण काय यमक हे ते बरोबर असतं, आणि म्हणजे ते गोड लागतं. म्हणजे वाचे बरोबर आहे. कवित्वी रसिकत्व. तुम्ही कवी करा हो कविता, पण त्या कवितेमध्ये काय आले पाहिजे? नवरस आले पाहिजे. बरोबर आहे? नवरस. कवित्वी तर काय रसिकत्व. पण रसिकत्व जरी आलं तर परतत्व स्पर्श जायचा. श्रृंगारच नाही तर शांत रस सांगितला. कोणता रस सांगितला इथं? शांत रस. माझा श्रृंगार होता ना, रसिकत्व हे श्रृंगार आहे. म्हणजे त्याला आणखीन रस आले पाहिजे, हे श्रृंगार झाला त्या कवीला, कवितेला. या कवितेला श्रृंगार झाला तरी पण त्या कवित्वात परतत्वाचा स्पर्श जायचा. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. अशी मौलीची ओवी. गद्यात होत, पद्यात होत, होत हो, पण त्याचा गद्यात केलं साखर. मग चांगलं केलं. नाही तसं नाही रे. पद्यात होतं, पण पदबंधामध्ये अर्थसंगती करणारा हुशार. पदबंधाला काय असते? पदबंध रचायचं असलं की त्याला शब्द कोण्या भाषेतले वापरावे लागतात, कारण काय तिथे यमक आणण्यामुळे. हेच मराठीतला शब्द ठेवता येत नाही एखाद्या संस्कृत मधला शब्द एखाद्या वाक्यात तिथं बस, कारण काय ते पुढचं रड पाहिजे. म्हणून त्या पदबंध करणाऱ्याला जरा शब्दाची उच्च भाषा कधी कधी वापरावी लागते, आणि मग त्याचा बोध लवकर श्रोत्यांना होत नाही. आणि गद्यात केलं का मग त्याला खाली आणता येते आपल्या भाषेत, एकदम मराठीत आणता येते, एकदम मराठी 100%. आणि मग 100% मराठीत आणलं की त्या मराठी भाषिकांना ते लवकर चटकन कळतं, बोध होते. म्हणून आपल्या दादानं उपकार केला. गद्यात आणलं तरी पण आपल्याला कळायला सोपं झालं, आणि ते ओवीबद्दल कळत नव्हतं. आता जसं पितांबरदास
पितांबरीत ना, हा मग ते विचार चंद्रोदय ग्रंथ कोणाचा आहे? त्यांचाच आहे ना. मग त्यांनी हिंदी भाषेत दोहे केले. मग हिंदी भाषेतले दोहे आणि त्याचा हिंदी भाषेचा अर्थ गद्यात असू द्या सोपं जाते, आणि निश्चित दोहे वाचलेचा अर्थ कळत नाही. कारण का त्याला यमक आणण्यासाठी त्यानं तशा पद्धतीने बसविलेले असते काही वाक्य. लक्षात आलं का? म्हणून कवित्व गोड लागते वाचायला, पण कळायला अवघड जाते, आणि कळायला गद्यातलं कळते लोक, असा त्याचा अर्थ. पण वाचायला गोड कोणतं? कवित्व. वाचे म्हणजे त्याच्या स्वरा, त्याच्यात त्या विनया, त्याच्यात आम्हाला चालीत बसवा येते ना. हे विनय मस्त आता हे अभंग रचलेला आहे, मस्त त्याला भजन करता येते. बरोबर आहे. गद्याला भजन काय करावं? गद्याला भजन करता येत नाही ना. म्हणून वाचेला ती बरोबर आहे एवढ्यासाठी. पण अर्थासाठी विचार करेन आम्ही, अर्थासाठी गद्यातच बरं. हे लक्षात आलं? आता हे झालं, पण त्याच्यात रस आले पाहिजे. मग रस आले हे खरे, पण तिथं शांत रस महत्वाचा आहे. म्हणून परतत्व स्पर्श जायचा. कशाचा? परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे शांत रस असला पाहिजे. आणि शांत रस काय? त्याचं फल आहे शम, मोक्ष. परमपुरुषार्थ कोणता? मोक्ष. श्रोत्यांचा उद्धार होण्यासाठी श्रंगारण होत नाही. वीर रसानं, अद्भुत रसानं इत्यादी हास्य रसानं, करुण रसानं श्रोत्यांचा उद्धार होणार नाही. श्रोत्यांच्या उद्धाराला कारणीभूत रस तो आहे, तो म्हणजे कोणता? शांत. म्हणून इथं मी 2-3 श्लोक 2 ग्रंथातले घेतले, 2 श्लोक 2 टिपून घेतले. 2 ग्रंथातले, एक भावप्रकाश नावाचा ग्रंथ आहे. कोणता? भावप्रकाश. आणि दुसरा आहे लोचनाटिका. माझ्याकडे ग्रंथ आहेत ते. काय? भावप्रकाश ग्रंथातला एक श्लोक आहे शांत रसाबद्दलचा, आणि लोचनाटिकेतला एक श्लोक आहे. महाराज हे श्लोक तुम्हाला मी दुर्मिळ आहे, एक सगळे कारण काय दुर्मिळ ग्रंथ दुर्मिळच असतात, आणि त्याच्यातले श्लोक कुठे बाजारात नाही मिळत. म्हणून मुद्दाम श्लोक कशासाठी घेतले की तुम्हाला समजून सांगण्यासाठी. भावप्रकाश ग्रंथकारांना असं सांगितलं, सर्व प्रकारे संपूर्ण कामाः संतुष्ट मानसः प्राप्नोति मुक्ती चरणे क्षंते नैव रसेन सहा. हे भावप्रकाश ग्रंथामध्ये त्या ग्रंथकारांना सांगितलं. सर्व प्रकारे संपूर्ण कामाः म्हणजे सर्व प्रकारानं श्रोत्यांची कामना संपूर्ण पूर्ण होईल. ती कामना काही शिल्लक राहणार नाही. आणि पूर्ण कामना शिल्लक केव्हा होते? मोक्ष मिळाले म्हणजे पूर्णाची परब्रह्माची प्राप्ती झाल्यासच माणूस पूर्ण काम होतो ना. नाही तर मग व्यवहार विषयातले कितीही कामना झाल्या तर दुसरी कामना तयारच होते की. आज लग्न झालं, उद्या लेकरू हा वाटतं की नाही? लेकरू झालं की त्या पोराला लग्न, पोराचं लग्न बड्डे काय होऊ देतात का? पोराचं लग्न झालं, त्याला पोरगा व्हा वाटतंय नवनाथ, पण ना त्यांना आपल्या पोराला, मग आपल्या पोराला पोरग झालं तर ते पुन्हा कलेक्टर व्हा वाटतंय. म्हणजे काम संसारातला वाढत आहे का कमी होत आहे? मग संपूर्ण कामा पूर्ण कामा केव्हा केव्हा? परमपुरुषार्थ मोक्ष मिळाला की पुन्हा काही दिलं काही कमवावं हेच अपेक्षा राहत नाही महाराज. आता काही नाही गळे आम्हाला कशाची अपेक्षा? बघावर तुकारामाच्या मुखामधून जानवरांच्या मुखामधून काही गरज नाही. कुंटलिया धावा दृष्टी. आता आम्हाला कशाची गरज? असे कितीतरी वाक्य सांगता येते यांचे. हो हे संपूर्ण काम झालेले लोक. म्हणून काय सर्व प्रकारे संपूर्ण काम हा संतुष्ट माणूस हा म्हणजे मन कसं होते? संतुष्ट होते. प्राप्तो ती मुक्ती चरणे. चरम नावाची मुक्ती प्राप्त होते. चरम नावाची मुक्ती बरं काय, मुक्तीत बी चरम एक प्रकार सांगितलाय. चरम मुक्ती. चरम मुक्ती म्हणजे लक्षात आलं की नाही? निश्चित आणि सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्तीला चरम मुक्ती असं नाव आलेले. मुक्तीमध्ये सर्वप्रथा समीपत आहेत ना, हे स्टेप काढून टाकण्यासाठी इथं चरम नावाचं एक पद लावलं. चरम नावाची जी मुक्ती आहे ती चरम नावाची मुक्ती म्हणजेच सायुज्य मुक्ती. काय निश्चिंत विसावा अशा प्रकारची मुक्ती प्राप्त नव्हती, ती मिळते. कशानं? शांतेने वरसेन सहा. तुम्ही शांत रसाचं श्रवण केल्यावर. कशाचं श्रवण केल्यावर? शांत रसाचं श्रवण केलं. आणि शांत रसाचं श्रवण केलं की एवढे फायदे होतात त्या श्रोत्याचे.
काही सर्व प्रकारे संपूर्ण कामाः संतुष्ट मानसः प्राप्नोति मुक्ती चरणे शंते नैवरसेन सहा. अशा प्रकारची शांत रसानं आणि एवढे फायदे ही चरम नावाची मुक्ती प्राप्त होते आणि निश्चित मोक्षाचं आपलं तुमच्या श्रोत्यांचं कल्याण होतं. ते कोण म्हणाले? भावप्रकाश ग्रंथकार. ते पुढे लोचनाटिका त्याच्या पुढे एक श्लोक वापरला लोचनाटिकेतून. मोक्ष फलत्वेन च अयम परम पुरुषार्थ निघ्नत्वात् सर्वरसेभ्य प्रधानतम सच अयम शांत रसः. आता इकडं बघा. मोक्ष फलत्वेन च मोक्षाचं फल अयम परम पुरुषार्थ म्हणजे परम पुरुषार्थ मोक्ष हे मिळतो बरं. पुरुषार्थ धर्मेच अर्थेच कामेच हे तिन्ही पुरुषार्थ सांगितले शास्त्रात. पण यानं जीव संपूर्ण संतुष्ट होत नाही किंवा जीवाचा याच्यात फायदा होत नाही. अलीकडे पुरुषार्थात धर्मामध्ये राहिला, धर्माचं फल पुण्य आहे आणि पुण्याचं फल पुन्हा जन्म हायच ना जन्म आणि जन्म आला की मरण. म्हणजे याचा अर्थ धर्माने करत सिद्धीला जात नाही म्हणून धर्म म्हणून तो तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म म्हणजे कर्मही नाशवंत आहे आणि धर्मही नाशवंत. जर अध्यात्मात गेले बरं का माझं बोलणं कुंकडे गेले अध्यात्माकडे गेले. लोकांना थोडं नवीन ऐकण्याला हे जड जात असत मग जड जाऊ द्या पण हे ऐकलेलं चांगलं असते. कळलं? धर्म जसं कर्म वाईट आहे तर काय तसा धर्मही आणि त्याची कळले आम्हा म्हणजे हे नको समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती तिथं माझी वृत्ती राहावी बाकी काही नको. हे आम्हाला सगळं कळालं या जे जे कर्मधर्म नाशिवंत. म्हणजे याचा अर्थ धर्म पुरुषार्थ आहे पण जीवाचं त्याच्यातच कल्याण आहे असं मात्र नाही. अर्थ पुरुषार्थ आहे त्याच्यातच जीवाचं कल्याण आहे असं मात्र नाही बरं. आणि काम पुरुषार्थ आहे त्याच्यातच जीवाचं कल्याण आहे असं मात्र नाही. कामापुरतं सुख आणि थोडस वाटतं ठीक आहे पण ते नाही. मग परम पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष. आणि ते मोक्ष परम पुरुषार्थ असल्यामुळं मोक्ष फलत्वेन च अयम परम पुरुषार्थ निघ्नत्व ते मिळण्यासाठी सर्व रसेभ्य म्हणजे सर्व रसातला प्रधानतम म्हणजे एकमेव श्रेष्ठ रस. प्रधानतम म्हणजे मुख्य. प्रधानतम जसे प्रधानमंत्री म्हणजे सर्व रसातला प्रधानतम मुख्य एकमेव मालक सच अयम शांत रस म्हणजे कोणता रस आहे मुख्य? मग वक्त्यानं हे रस द्यावं जास्त श्रोत्याला का हे इकडचे रस द्यावे जास्त? शांत द्यायचं याच्याकडे शांत रस नाहीच तर देतील काय? हास्य जास्त. 50% यांचा कोणता रस? हास्य बरं काय. आणि थोडी थोडी श्रंगार असतील इतर असतील त्याच्यात करून असं एखाद्या महाराजाचा असेल पण यांच्याकडे ते भांडवल ज्ञानाचं नाही. शांत रस सांगायला ज्ञानाचं भांडवल लागतं. कोणतं भांडवल लागतंय? ज्ञानाचं भांडवल. आणि ज्ञानाचं भांडवल असेल तरच शांत रस सांगता येतो अन्यथा सांगता येत नाही. आणि शांत रसानं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी शांताची आघरा आभूत आला पाहुणेरा ये राही रसा पाती करा झाला आहे का होई. कुठे कोणी अध्याय ते 11 बरोबर आहे. येथ शांत अद्भुत बरवे डोळ्याच्या आंधळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले. हरी आणि महादेव आणि विष्णू जसं दोघांना आलिंगन दिलं म्हणजे तसं शांताच्या घराला पाहुणा होऊन आला. कोणता? अद्भुत रस पाहुणा होऊन आला बरं काही नाही भाऊ. शांताच्या घरा अद्भुत आला पाहुणेरा बरं काय. शांत रसाच्या घराला कोणता पाहुणा आला? अद्भुत पाहुणा होऊन आला. मग आता हे दोन पाहुणे आल्यावर येराय रसा पाती करा झाला मानू. मग बाकीच्या रसाला पंक्तीला मान द्यावं लागला. या जेवायला. आता हे पाहुणे आले गडे आता तुम्ही बी या जेवायला. जैसी उदवराची मिळणी वरडे आलुडी लेणी त्याची भावाचे एकाने मिरवले रस. आता बरं काय महाराज खरंच ज्ञानेश्वरी गंगा यमुनेचे ओघ मिळाले गंगा यमुनेचे ओघ. हो
त्याच्यातच आहे. जेवायला लक्ष द्यायला गंगा यमुना एकत्रित आहे. म्हणजे तुमचा प्रवेश भाव ज्ञानेश्वरीत हो. ज्ञानेश्वरी कळावी. जे शांतीचा जिवाळा नाही हा ते तर सुख विसरून न निघे कही हो जैसा प्राप्ती त्या ठाई नवसे मुक्ती. वा तुला कळायले आता कळाव श्रोते शांत नावाचा रस प्रमुख सांगितलं. शांत म्हणजे ज्ञान. मग वक्त्याकडं ज्ञान असलं पाहिजे. मग ज्ञान ग्रंथ आहेत सद्गुरूकड. या जगात ज्ञानाचा साठा नाही का? म्हणजे भांडारात ज्ञान नाही का? भांडार ग्रहात माल खूप आहे. असे पोत्याच्या थप्प्या लागल्यात. एक बघा नाही तर लोचनाटिका भाव प्रकाश काय काय करतो विचार सागर वृत्ती प्रभाकर विचार चंद्रोदय. कमी ग्रंथ आहेत का अभ्यासाचे? कमी आहेत का ग्रंथ? हे ज्ञान नाही का जगामध्ये? पण पौर्यात नाही रे मापात नाही हो. कशात नाही ज्ञान? मापात. आणि मग मापातच नाही गोणी भरण्याचा प्रश्न. तुम्ही रिकाम्याच गोण्या. आमचं माप रिकाम आहे म्हणून तुमच्या गोण्या उगत चलूया नाही. काय तुम्ही ऐकलं कीर्तन त्यानं कीर्तन सांगितलं पैसे घेऊन गेला तुमची करमणूक झाली आणि भेसेगावचे लोक पट्टी घेऊन मेले. तुमच्या गावात सप्ताह तुम्ही पट्टी देणार ना. पट्टी घेऊन मेले. श्रोते करमणुकीनं खुश होऊन गेले आणि महाराज पैसे घेऊन गेला. माप रिकाम गोणी रिकामी. उद्या त्याचा विचार आपल्याला